साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। पालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता उड्डाणपुलाकरिता लागणारा सहभाग निधी देखील शासनानेच द्यावा, याकरिता मी शासन दरबारी नक्कीच प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया आमदार सुभाष देशमुख यांनी दिली। सोलापूर शहरातील वाढते अपघात कमी झाले पाहिजेत, याकरिता शहरवासीय आणि लोकप्रतिनिधी यांच्या मागणीचा रेटा पाहून केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी शहरातून जाणाऱ्या जड वाहतुकीकरिता 2 उड्डाणपुलाची घोषणा केली होती। 5 वर्ष उलटून गेली, पण उड्डाणपुलाची घोषणा कागदावरच राहिली, प्रत्यक्ष कृतीत काहीच झालं नाही। काही दिवसांपूर्वी राज्याच्या मुख्य सचिवांनी उड्डाणपुलाच्या संदर्भात मुंबई येथे आढावा बैठक घेतली, तेव्हा 130 कोटीचा प्रस्तावित खर्च असल्याचे सांगितले। तेव्हा एकूण खर्चापैकी पालिकेने 30% सहभाग निधी देण्याचे आदेश दिले होते। केंद्र, राज्य आणि पालिकेच्या सहभागातून शहरात उड्डाणपूल उजनी ते सोलापूर दुहेरी पाईपलाईन टाकण्याचे काम करण्यात येणार आहे, पण पालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता पालिकेचा सहभाग निधी देणे शक्य नाही। तेव्हा शासनाने पालिकेचा सहभाग निधी देण्याकरिता सहकार्य करावे, त्याकरिता शासन दरबारी प्रयत्न केले जातील, अशी प्रतिक्रिया आमदार सुभाष देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिली। शहरातले जे 2 उड्डाणपूल आहेत, या 2 उड्डाणपुलासाठी राज्य सरकारने पैसे देणं अपेक्षित आहे, परंतु दुर्भाग्यानं राज्य सरकार पैसे देत नाही। त्याच्यासाठी सुद्धा अजितदादा असतील, एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असतील, सोलापूरचे महापौर, आयुक्त यांच्याबरोबर बैठक लावून हा निधी देण्याची गरज आहे। कारण सातत्यानं नितीन गडकरी साहेब ज्यावेळेस भेटतील त्यावेळेस सोलापूर उड्डाणपुलाचं काय झालं हा सातत्यानं प्रश्न विचार करतात। माननीय गडकरी साहेबांनी अजित पवारांनाही सांगितलेलं आहे की तो एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, शहरातले उड्डाणपूल पहिल्यांदा होत आहेत, तर तुम्ही त्याला पैसे द्या म्हणून अजितदादांनाही गडकरी साहेबांनी सांगितलेलं आहे। पण पुढच्या टप्प्यात त्याच्यासाठी सुद्धा मिटिंग घेऊन या गोष्टी करा। दलित वस्तीमध्ये सुद्धा काही सुधारण्याच्या दृष्टीनं विशेष निधी असतो, तो निधीसुद्धा तो खर्चित व्हावा, म्हणून त्याचासुद्धा आढावा घेऊन जे काही उर्वरित निधी कमी पडत असेल त्याच्यासाठी सुद्धा प्रस्ताव देण्याच्या बाबतीत सूचना दिलेल्या आहेत। शहरामध्ये 30 वर्ष झाले हद्दवाढ भाग जिल्हा परिषदच्या शाळा अजूनही हस्तांतर झालेल्या नाही। 30 वर्षानंतर हस्तांतर न होता जिल्हा परिषद त्याचं पैसे मागते, परंतु ह्या जागा राज्य सरकारच्या, ह्याच्यावरचा निधी राज्य सरकारचा, पण जिल्हा परिषद पैसे मागते। मागच्या DPDCच्या मीटिंगमध्ये सुद्धा हा विषय मी मांडलेला होता। मला असं वाटतं की ते सुद्धा जागा त्यांच्याच राहतील, परंतु दुरुस्ती किंवा ह्याच्यावरची व्यवस्थापन जे आहे ते महापालिकेकडे घ्यावं, अशाही सूचना दिल्या। अशा मुंबई येथे बैठक झालेलं आहे, त्या बैठकीमध्ये उड्डाणपूलचं ते रक्कम शासनाने ठरवलेलं आहे, त्या महापालिके हिस्सा भरा म्हणून असं सांगितलेलं आहे। आणि मी महाराष्ट्र शासनाला विनंती करते की तुम्ही त्या रक्कम द्या, आणि आयुक्तांना तर सांगितलेलं आहे लवकरात लवकर त्या ठिकाणी बैठक ठेवा, आम्ही शिष्टमंडळी त्या ठिकाणी जाऊन आम्ही विनंती करून ते पैसे मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे।